हल्ला तुम्ही तुमच्या मर्जीने केला होतात का कोणाच्या सांगण्यावरून? साहेब, मर्जीने कशाला करेन मी? त्या माणसाला तर मी ओळखत सुद्धा नाही. खरं तर मला त्या मॅडमनी सुपारी दिली म्हणून मी हल्ला केला. या अगोदरचा हल्ला सुद्धा तुम्ही ह्यांच्याच सांगण्यावरून केला होतात का? हो, मिस केला होता. खरं तर तो फेल गेला म्हणून मॅडमनी पुन्हा हल्ला करायला सांगितला. आणि खरं म्हणजे या मॅडमनी स्वतःच्या मुलाला सुद्धा किडनॅप करायला सांगितलं होतं. खोटं बोलतोय हा माणूस. मी याला नाही पाहिलं. मी याला ओळखतच नाही मॅम. मी खरं सांगते. सायलेन्स सायलेन्स. हे बघा, मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावर कारवाई करावी लागेल. यू कंटिन्यू. म्हणजे यांनी स्वतःच्या मुलाला किडनॅप करायला सांगितलं? हो साहेब, पण त्याला आम्ही आधीच सोडलं होतं. मग आकाश खंडणी घेऊन आला तेव्हा मी त्याच्यावरती फायरिंग केली होती. त्यात तो वाचला. मग काही दिवसांनी मॅडम मला पुन्हा भेटले आणि पैसे दिले आणि मला सांगितलं की आकाश यांना पूर्ण संपवून टाक. पण त्या दिवशी माझी गन जाम झाली आणि आकाश ठाकूर वाचले. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिसेस ठाकूर, तुम्हाला तुमच्या डिफेन्समध्ये काही सांगायचं आहे का? हे सगळं खोट आहे. मी खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये मॅम. मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर का उठेन? मी का जीव घ्यायचा प्रयत्न करेन त्यांचा? मी लग्न केलंय त्यांच्याशी. माझ्या मुलाचे बाबा आहेत ते. आतापर्यंत खूप साथ दिली त्यांनी मला. मी खरं सांगते, मी स्वप्नात पण विचार नाही करू शकत त्यांचा जीव घेण्याचं. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मी खरं सांगते. मिसेस ठाकूर, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. हे कोर्ट आहे. या कोर्टामध्ये भावनांना नाही तर पुराव्यांना किंमत असते. आता सांग, काय झालं तुला? अरे असं नव्हतंच तू. कुठल्याही गोष्टीचा नीट विचार करतोस आणि मगच निर्णय घेतोस तू. आत्ताच काय झालं तुला? इथेच कसा चुकलास? तुझी काळजी वाटते रे. आता ह्या वयामध्ये त्या बाईच्या मागे तुला बर्बाद होताना बघायचं का आम्ही? ते बघ, अजूनही उशीर झालेला नाही आकाश. वसुंधरा तुला वाटते ना तशी नाहीये हे तू मान्य कर. अरे सोड तिचा नाद आता. तिला मरू दे तिच्या कर्माने. बसू दे जेलमध्ये. तू तिच्या पायी आई बापांना डावलू नको ना. झालं तुमचं बोलणं? नाही बाबा, हे बघा, मी तुमचा खूप आदर करतो. पण जेवढं प्रेम माझं तुमच्यावर आहे ना, तेवढंच प्रेम माझं वसुंधरांवर पण आहे. आणि तुम्ही हे जे म्हणता ना भुरळ पाडली वगैरे, तसं काहीही नाही. मी फक्त नवऱ्याचं कर्तव्य बजावतोय आणि ते मी शेवटपर्यंत बजावलं. वसुंधरांची चूक नसताना मी त्यांना शिक्षा होऊ देणार नाही. अँड दॅट्स फायनल. मी जरा बोलू का? नको बोलूस. काय संबंध तुझा? हा, का आलायस इकडे? मी तर फक्त ओके, ऐक, शेवटचं सांगते तुला. प्लीज माझ्या कुटुंबात ढवळाढवळ करणं बंद कर. स्टे आउट ऑफ इट. आकाश, आकाश आई जाऊ दे. ऐक. आई, अरे पण तुला सुद्धा कसं बोलला? आई, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. मला माहिती आहे सर जरा डिस्टर्ब आहे. काय करणार आपण तरी? मला नाही बघवत आहे. माझा मुलगा माझ्यापासून लांब जातोय. हो, असं काय करते आई?
तुम्ही शांत व्हा बघू. आणि हे असं काही होणार नाही. मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी असं काही होऊ देणार नाही. आकाश सर जर हट्टी असतील ना, तुला खूप त्रास होतो ना माझ्यामुळे. तू घरी चल ना, सगळं ठीक होईल. मी आता नाही येऊ शकणार घरी. पण का नाही येऊ शकणार? तू तर काहीच नाही केलं. मी एक काम करतो, मी त्या पोलिसांकडे सांगतो की माझ्या आईने काहीच नाही केले. तुम्ही तिला असं पकडून नाही ठेवू शकत. आई चल ना प्लीज. बनी बाळा, आई लवकरच आपल्यासोबत येणार आहे. आणि तू कशाला? मी आहे ना. मी बोलतो पोलीस अंकलशी. हा, ते लवकरच सोडतील आईना. आई, आताच तर आपण एकत्र परत आलो होतो ना. मग तू आता परत लांब का गेलीस? आपण एकत्र परत कधी येणार? लवकरच येऊ बाळ. मला पण तर हेच हवंय ना. काय होतं हे सगळं? का होतंय मला? मला खरंच काही कळत नाही. पोलीस सतत चौकशी करतात, सतत तेच तेच प्रश्न. मी पण त्यांना काय सांगू? अरे आरोप खोटे आहेत. तो मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. बोला ना हो काहीतरी. म्हणा ना की तुमचा विश्वास आहे माझ्यावर. मी तुम्हाला खरं सांगते, बाकी कोण काय बोलतं मला फरक नाही पडत, पण माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. बोला ना प्लीज प्लीज आकाश. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर वसुंधरा. डोंट वरी. मी सगळे प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढणार. तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. असं रडून नाही चालणार. तुम्ही काहीच केलेलं नाही आहे ना, मग घाबरायचं नाही. पोलीस जे काही प्रश्न विचारतात त्याचे उत्तर द्यायचे. मी आहे.